नमस्कार, मी प्रसन्न जोशी. साम टीव्ही डिजिटलच्या लक्ष असतं माझं या आमच्या डिजिटल स्पेशल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. लक्ष असतं माझं हा आपला एक असा कार्यक्रम आहे, मंच आहे, ज्याद्वारे नेहमीच्या घटना घडामोडी याच्या पलीकडे जाऊन काहीतरी सांगण्याचा आपण प्रयत्न करत असतो, व्यक्त होण्याचा प्रयत्न करत असतो, काहीतरी कंगोरे त्याचे उलगडण्याचा प्रयत्न करत असतो. हेतू हा असतो की नेहमीच्या बातमीच्या कव्हरेजमध्ये मग आम्ही कोणीही असो, साम टीव्ही असेल, अन्य कोणी असेल, त्याचे काही वेगळे कंगोरे आपल्या समोर येत नाहीत आणि त्याचा काहीतरी एक वेगळा अर्थ दाखवून देण्यासाठी असा एखाद्या छोट्याशा कार्यक्रमाची गरज आम्हाला जाणवली आणि त्याच्यातलाच हा कार्यक्रम म्हणजे लक्ष असतं माझं. त्याला तुम्ही भरपूर प्रतिसाद देता, त्यासाठी मी तुमचे आभार सुद्धा मानतो. तुम्ही खूप टीका सुद्धा करता, ती सुद्धा मी स्वीकारतो. मी कधी माझ्या पोस्टवरती, माझ्या व्हिडिओवरती आलेल्या कमेंट्स डिलीट करत नाहीत, त्यामुळे तुमचं प्रेम मला खूप महत्त्वाचं वाटतं. आणि आज नेहमीप्रमाणे आपण काहीतरी वेगळे विषय घेऊन येत असतो. आज पण मी असा विषय घेतलेला, फक्त त्या विषयामध्ये 2 विषय क्लब केलेले आहेत, म्हणजे 2 विषय एकत्र केलेले आहेत आणि त्यामुळे होणारे असं माझ्यासमोर अडचण अशी आहे की ज्याची मी कबुली देतो की दोन्ही विषयांवरती भरपूर बोलता येईल एवढे ते मोठे विषय आहेत, पण तरीसुद्धा मला थोडक्यात बोलावं लागणार आहे. जे काही वेळ असेल ते एक तर आधीच मी उशीर केला, कारण काही संदर्भ ते तुम्हाला कळेलच की मला मुळात उशीर का झाला. विषय असा घेतलेला आहे, शिवसमाधी, छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी कोणी बांधली आणि बाबरी मशीद कोणी तोडली किंवा फोडली. आता या विषयावर बोलत असताना हे दोन मी म्हणालो तसे दोन्ही विषय इतके मोठे आहेत की ज्याच्यावरती वर्षानुवर्ष चर्चा झालेली आहे, लिखाण झालेले असे विषय असल्यानंतर ते काय मी 15-20 मिनिटाच्या व्हिडिओत नाही मांडू शकत. तरी सुद्धा मी मांडायचा प्रयत्न करणार आहे, त्यामुळे ते समजून घ्या. या सगळ्याची सुरुवात नेहमीप्रमाणे मी विषयाच्या बाबतीत काय बेसिक आहे ते सांगत असतो तसं मी तुम्हाला सांगतो. याची सुरुवात कशी झाली, 2 लेवलला गोष्टी चाललेल्या आहेत. एक, राज ठाकरे यांची काल औरंगाबादमध्ये सभा झाली आणि तिथे ते म्हणाले की एक संदर्भ देत असताना की टिळकांनी छत्रपती शिवरायांची समाधी बांधली, काय त्याला नवीन नूतनीकरण केलं, बांधली वगैरे, आणि शिवजयंती उत्सव साजरा केला, सुरू केला, आता काय त्यांना सुद्धा तुम्ही ब्राह्मण मानणार का? तर या धाग्यातून एक चर्चा महाराष्ट्रात ही सुरू झाली, ज्याच्यामध्ये आता अनेक जण उतरलेले आहेत की छत्रपती शिवरायांची समाधी कुणी शोधली, कुणी बांधली, शिवजन्मोत्सव कसा सुरू झाला, त्याचं श्रेय महात्मा फुलेंना की टिळकांना, हा एक 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 चर्चेचा विषय सुरू झालेला आहे. त्याच्यावरती अनेक जण बोलतायत, इतिहास संशोधक बोलतायत, इतिहास अभ्यासक बोलतायत, सर्वसामान्य सुद्धा बोलतायत. दुसरा विषय आहे बाबरीबद्दलचा. बाबरी बाबतीत झालंय असं, आता त्याच्या सुद्धा पायात गोष्टी. उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या राज ठाकरे यांना विचारलं की बाबरी पाडली जात होती तेव्हा तू कुठे होतास? त्याच्यानंतर भाजपवाले शिवसेनेला विचारतायत की बाबरीशी तुमचा काय संबंध, तुम्ही कशी काय पाडली? ते फडणवीसांचं विधान सुद्धा तुम्ही पाहिलंच असेल की नुसता भोंगा काढता येत नाही आणि तुम्ही काय बाबरी पाडली. आणि ते म्हणाले की मी तिकडे जाऊन आलेलो आहे, बाबरी पाडली त्यावेळी मी तिथे उपस्थित होतो आणि त्याच्यासाठी कार सेवेसाठी आपण जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेलो आहोत, असं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर शिवसेनेनं असं म्हटलेलं आहे की म्हणजे बाबरी बाबतीत समर्थन करण्यासाठी की शिवसेनेचा संबंध होता. संजय राऊत यांनी लालकृष्ण अडवाणी यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलेला आहे, ज्यामध्ये ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय हे मुलाखत घेत आहेत अडवाणींची, आणि त्याच्यात ते म्हणतात की बाबरीवरती चढलेले लोक उमा भारतींचं काही ऐकत नव्हते आणि ते मराठीत बोलत होते असं उमा भारती म्हणाल्या. मग मी प्रमोद महाजनांना पाठवलं पण त्यांचंही त्यांनी ऐकलं नाही वगैरे वगैरे. तर असे 2 विषय घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे. म्हटलं तर या दोघांचा एकमेकांशी संबंध आहे. तो संबंध आधी सांगतो म्हणजे तुम्हाला कळेल की मुळात 2 विषय मी का घेतलेले आहेत. हे दोन्ही विषय सुरू झालेत गेल्या 2-3 दिवसामध्ये. गेल्या 2-3 दिवसात मेजर काय घडले, राज ठाकरेंची सभा घडली. राज ठाकरेंची सभा का घडली? मशिदीवरचे भोंगे काढा. भोंगे का काढा? कारण तुमच्या भोंग्यांचा आम्हाला त्रास होतो म्हणून ते भोंगे काढा, अन्यथा आम्ही भोंग्यांच्या समोर हनुमान चालीसा लावू, असा सगळा विषय सुरू झालेला आहे. आता ह्या सगळ्या हे वातावरण कोणाचं, हे राजकारण कोणतं? हे हिंदुत्वाचं राजकारण आहे आणि राज ठाकरे आता एक हायपर आणि सुपर अशा हिंदुत्वाची लाईन घेत आहेत, जी शिवसेनेला तितक्या कठोरपणे घेता येत नाही, कारण ते आता महाविकास आघाडीसोबत आहेत, सत्तेमध्ये आहेत. त्यामुळे कुठल्याही सत्ताधारी माणसाला सुद्धा जरा असा विषय एकदम थेट लावून धरता येत नाही, तसा राज ठाकरेंनी तो आता घेतलेला आणि अडचण केलेली आहे शिवसेनेची. आणि त्याच्या पाठोपाठ हा आता सध्या मुद्दा सुरू झालेला आहे, कारण राज ठाकरेंच्याच बोलण्यातून टिळकांचा रेफरन्स आलेला आहे. टिळकांचा रेफरन्स आला, मग समाधीचा रेफरन्स आला, असाच तो सगळा मिक्सर आहे आणि याच्यामध्ये अनेक मुद्दे बाकीचे म्हणता येतील, पण मी फार फापट पसारा सांगत नाहीये. माझ्या बोलण्याचा पहिला पार्ट हा शिवछत्रपतींची समाधी, महात्मा फुले की लोकमान्य टिळक यांच्या कॉन्ट्रीब्युशनचा मुद्दा असेल आणि दुसरा पार्ट हा बाबरी मशीद, शिवसेना आणि भाजप याच्याबद्दलचा असेल.
याबद्दल बोलत असताना इथे मी हे स्पष्ट केलं पाहिजे की एक माझ्यासमोर वेळेची मर्यादा आहे. मी फार वेळ याच्यावरती बोलू शकत नाही. ज्या विषयावरती बोलायला काही तास लागतील, एक विशेषतः शिवछत्रपती समाधी, त्यातले सगळे संदर्भ हे मला गेल्या 2-4 तासात सगळे मिळालेले आहेत असा दावा मी करणार नाही. मी प्रामुख्यानं या बाबतीत जे एक हरी नरके, वेगळी ओळख करून द्यायची गरज नाहीये, डॉक्टर हरी नरके यांनी या शिवसमाधीच्या बाबतीत एक आत्ताच पोस्ट टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी क्रोनॉलॉजी दिलेली आहे, काय कसं कधी कुठे काय काय झालेलं आहे वगैरे. त्यांनी एक भूमिका मांडलेली आहे, मुद्दे मांडलेले आहेत, मुद्द्यांसकट मांडलेले आहेत. त्यामुळे रेफरन्ससाठी मी एक हरी नरकेंची पोस्ट घेतलेली आहे. दुसरी, पार्थ बावस्कर नावाचे सावरकरवादी आहेत, हिंदुत्ववादी आहेत, विचारक आहेत, व्याख्याते आहेत. त्यांनी एक पोस्ट मांडलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांनी टिळकांचं महत्त्व कसं आहे ते मांडलेलं आहे. याच्या जोडीला साम टीव्हीवरती मगाशी 7चं बुलेटिन मी अँकर करत होतो तेव्हा कुणाल टिळक यांनी सुद्धा या विषयावरती भाष्य केलेलं आहे आणि त्यांनी सांगितलेलं जे काही सांगायचं आहे ते. तर या दोन बेसिक पोस्टना घेऊन, या दोन बेसिक पोस्टना, कारण हे दोन्ही माणसं, हरी नरके तर प्रचंड मोठे संशोधक आहेत, पार्थ बावस्कर एक जाहीररित्या वक्ता आहे, त्यामुळे जबाबदारीने बोलण्याची त्यांना भान आहे. अशा प्रकारे दोघेही व्यक्त झाले. मी रेफरन्सला ती फ्रेम घेतलेली आहे, लक्षात घ्या. या व्यतिरिक्त सुद्धा या विषयावरती अनेकांचं अनेक प्रकारचं बोलणं असू शकतं, हे मी मान्य करतो. मी हे मान्य करतो की माझ्याकडनं काही मुद्दे निसटले सुद्धा असू शकतात, जे तुम्ही मांडू शकता, माझ्या पोस्टच्या खाली लिहू शकता. त्यामुळे आता उदाहरणार्थ माझ्या बोलण्यामध्ये येईल, टिळकांनी यासाठी जो फंड जमा केला होता तो डेक्कन बँकेत घातला होता, डेक्कन बँक बुडाली वगैरे, त्याच्या अनुषंगाने काही गंभीर आरोप सुद्धा केले जातात. माझ्याकडे त्या संदर्भातले दाखले नाही आहेत, ना माझ्याकडे कोणताही ऑथेंटिक एकमेव सोर्स आहे. त्यामुळे अशा कोणत्याही गोष्टी की ज्याबद्दल थेट मला मोठे दावे करता येणार नाही किंवा माझ्यासमोर तसे पुरावे घेऊन कोणी आलेले नाही, मी ती दावे घेणार नाही चर्चेला. तर आता मी पहिल्यांदा जातो शिवसमाधी, टिळकांचं कॉन्ट्रीब्युशन आणि महात्मा फुलेंचं, मला माफ करा, महात्मा फुलेंचं कॉन्ट्रीब्युशन किंवा लोकमान्य टिळकांचं. याच्यात एक घोळ असा होतोय पुन्हा पुन्हा, आणि तो असा सगळ्यांकडनं झालेला आहे. शिवसमाधी शोधली कोणी या बाबतीत वाद नाहीये. शिवसमाधीचं डागडुजीकरण, नूतनीकरण, त्याला म्हणतो आपण जीर्णोद्धार, आणि त्यानंतर शिवजयंतीचा उत्सव कुणी सुरू केला हा मुद्दा आहे. शिवाजी महाराजांची समाधी ही महात्मा फुलेंनी शोधली. याला काही क्वार्टर्स आहेत असे की ज्यांच्याकडनं असा याहीबद्दल आक्षेप घेण्यात येतो की हे नेमकं कुठून आलेलं आहे. एक जो सोर्स आहे की महात्मा फुले यांनी शिवसमाधी शोधली, याचा रेफरन्स म्हणजे धनंजय कीर यांचं फुलेंवरचं पुस्तक, याचा रेफरन्स दिला जातो. स्वतः हरी नरकेंची पोस्ट सुद्धा आपल्या समोर आहे, त्याचा सुद्धा हा रेफरन्स आलेला आहे आणि क्रोनॉलॉजीनुसार आलेला आहे. त्याच्यानंतर थेट टिळकांचा मुद्दा आहे. त्यामुळे टिळकांनी समाधी शोधली असं कुणी म्हणत नाहीये. त्याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर शिवछत्रपतींची समाधी रायगडावर होती हे माहीत होतंच, पण त्या काळामध्ये सगळे किल्ले हे इंग्रजी अंमलाखाली होते, वनविभागाच्या अखत्यारीत होते, गडावरती जाणं येणं इतकं सोपं नव्हतं. या अडचणी लक्षात घेता तिकडे त्या समाधी आणि एकूणच किल्ल्याची दुरवस्था झाली होती. ही पार्श्वभूमी आपण बॅक ऑफ द माइंड ठेवायची. त्यामुळे समाधी शोधली नव्हे, महात्मा फुले तिथे गेले आणि त्यांना कळलं समाधीची दुरवस्था झालेली आहे आणि त्यांनी तो तिकडचा भाग थोडासा स्वच्छ केला आणि ती समोर आणली. हा एक भाग. रायगडावर होती समाधी. त्यामुळे पहिल्यांदा आधी आपण जर का आता काही गोष्टी कॉमन पण आहेत, म्हणजे हरी नरके सुद्धा म्हणतात आणि मी पार्थची सुद्धा जी पोस्ट असली त्याच्यात अनेक मुद्दे काही ठिकाणी ते एकाच पातळीला सुद्धा येतात. पहिल्यांदा हरी नरकेंचा मुद्दा, त्या सनावळ्या वगैरे सगळ्या तुम्ही हरी नरकेंच्या पोस्टवरती गेलात तर तुम्हाला दिसतील, त्या काय मी पुन्हा रिसाईट करत बसायची गरज नाहीये. महात्मा फुले गेले, समाधीची दुरवस्था बघितली त्यांनी, पुण्यामध्ये परत आले, तिथे मान्यवरांची एक सभा झाली, त्याच्यातून आपण छत्रपती शिवरायांच्या समाधीसाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे हे स्पष्ट झालं. मान्यवर एकत्र आले, त्याच्यामध्ये म्हस्के नावाचे फार मोठे समाज सुधारक आणि समाजासाठी काम करणारे मान्यवर होते, महात्मा फुले सुद्धा होते. सगळ्यांनी वर्गणी गोळा केली आणि काही काम सुरू झालं. आता इथे नरके यांचं असं म्हणणं आहे की त्यानंतर शिवजयंतीचा उत्सव सुरू झाला. हा महत्वाचा मुद्दा आहे. याबद्दल पुन्हा एक वेगळं अकॅडमिक डिस्कशन वेगळं होऊ शकतं की शिवजयंती उत्सव सुद्धा महात्मा फुलेंनी सुरू केला होता का, कारण तो टिळकांनी सुरू केला हे आपण लहानपणापासून एक मार्गाचं उत्तर म्हणून लिहून आलेलो. गणेशोत्सव आणि शिवजयंतीचा उत्सव कोणी सुरू केला? लोकमान्य टिळकांनी.
तो एक मुद्दा आहे. ठीक आहे, आपण आधी पहिल्यांदा हरी नरकेंचं म्हणणं ऐकून घेऊयात. त्यानंतर तो जरी सुरू होता आणि नरके असं म्हणतात की हा उत्सव सुरू होता आणि त्याच्यानंतर तो शहरात सुद्धा, मुंबईमध्ये सुद्धा कामगारांच्या इलाख्यात शिवजयंती साजरी केली जात होती. पण लोकमान्य टिळक ते स्वतः एक मोठे राजकीय नेते होते, ते या उत्सवात थेट सहभागी झाले आणि टिळक सहभागी झाल्यामुळे झालं असं की त्याचं महत्त्व वाढलं. जे एक सर्वसामान्यपर्यंत होतं, काही मर्यादित भागापर्यंत होतं, ते एकदम महत्त्व वाढलं आणि टिळकांनी त्याला आणखी पुढच्या लेवलला नेण्याचा प्रयत्न केला दोन प्रकारे. वार्षिक शिवजयंती उत्सवाच्या निमित्तानं जो एक टिळकांच्या हयातीत सुद्धा झाला, ज्याच्यासाठी ते गेले, त्याच्याबद्दलचा रेफरन्स असा आहे की मुलाचं आजारपण कळवून सुद्धा ते म्हणाले की मला पुढच्या या उत्सवाच्या 2 दिवसात काही कळवू नका, ते रायगडावरती गेले. हा एक रेफरन्स येतो. आणि त्याचप्रमाणे त्यांनी एक शिवस्मारकाचं काम रायगडावरती करण्याच्या दृष्टीने लोकवर्गणीतून गोळा करण्यासाठीचे प्रयत्न सुरू केले. हे सुद्धा नरके मान्य करतायत, नरकेंच्या बोलण्यामध्ये येत आहे. आणि त्यानंतर पैसा उभा करण्याचा प्रयत्न झाला, मग तो डेक्कन बँकेत घातला गेला, मग ती बँक बुडाली. पण दरम्यान लोकमान्य टिळक त्याचा प्रत्येकाचा हिशोब केसरीमध्ये देत होते, सांगत होते आपण नेमकं काय करतोय याच्यात. त्यांना आजच नाही तेव्हा सुद्धा आरोपांना तोंड द्यावं लागलं, हेही खरं आहे. तरी सुद्धा ते काम करत होते. मधल्या काळात त्यांना मंडालेमध्ये इथे जेव्हा त्यांना शिक्षा झाली होती, तिथे सुद्धा त्यांच्या डोक्यामध्ये या स्मारकाचंच काम त्यांच्या डोक्यात होतं. त्यासाठी ते आराखड्यावर विचार करत होते. त्याच्याबद्दलचं पत्र सुद्धा समोर आलेलं आहे की ते नेमकं काय लिहित होते, ते सुद्धा काही ठिकाणी आलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकतं. तर नरके सांगतात की ज्योतिबा फुलेंनी स्मारकाची डागडुजी, आता डागडुजी केली का संपूर्ण स्मारकाचं रिनोव्हेशनच्या दृष्टीने काही प्रकल्प हाती घेतला, हे पुन्हा समजून घ्यावं लागेल आपल्याला. पण डागडुजी केली, स्वच्छता केली, उत्सव सुरू केला. त्या उत्सवात पुढे जाऊन लोकमान्य टिळक येतात. आता इथे मात्र जे लोकमान्य टिळकवादी आहेत ते असं काही कनेक्शन जोडत नाहीत की महात्मा फुलेंच्या उत्सवात पुढे जाऊन टिळक आले, असा कुठलाही कनेक्शन न करता ते डायरेक्ट करतात टिळक गेले. टिळकांनी नंतर तिकडची अवस्था बघितली आणि म्हणजे त्याच्याबद्दलची अवस्था येतच होती पेपरमध्ये. इंग्रजांना सुद्धा दिसत होतं की शिवस्मारकाची स्थिती वाईट आहे, शिवसमाधीची स्थिती वाईट आहे. आणि नंतर टिळकांनी पुढे उपक्रम सुरू केला. आता इथे मात्र थोडीशी लाईन वेगळी होते. हरी नरके म्हणतात ज्योतिबा फुलेंनी सुरू केली, त्याला पुढे टिळक जॉईन झाले आणि उत्सव आणखी मोठा झाला. टिळक अनुयायी म्हणतात की टिळकांपासूनच सुरू झालं, टिळकांनीच पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि तेच प्रणेते. आता या वादामध्ये पुराव्यांसकट आणखी डिस्कशन झालं पाहिजे. हे अकॅडमिशियन, इतिहासतज्ञ, इतिहासप्रेमी आणि जे अस्सल साधनांसह समोर बसून शांतपणे चर्चा करतात त्यांच्यासाठीचं काम आहे, त्यांनी ते जरूर करावं आणि आमच्या सगळ्यांच्या सर्वसामान्यांच्या समोर मांडावं. आता हे होत असताना ह्याला आणखी उपकथानकं पण आहेत, हे सुद्धा इथे सांगितलं पाहिजे. उदाहरणार्थ, लोकमान्य टिळकांनी लोकांमधून पैसा गोळा करण्यापूर्वी छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे स्वखर्चातून या समाधीचं काम करणार होते. पण टिळकांनी मुद्दा काढला की लोकवर्गणीतून आपण हे सुरू केलं पाहिजे आणि तो विषय जरा वेगळ्या बाजूला गेला. स्वतः राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा पैसे दिल्याची नोंद आहे. त्यामुळे हा एक मुद्दा तिथे येतो. त्याबद्दल काही संघटनांनी आणि व्यक्तींनी आक्षेप घेतलेले की टिळकांनी असं का केलं. आता म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने आपण काय आता टिळकांना बोलू शकत नाही की हे तुम्ही का कसं काय विचार, तेव्हा त्यांची परिस्थिती काय होती. पण जे काही असो, लोकवर्गणीतून हे उभारण्याचा प्रयत्न सुरू झाला होता. मग त्याच्या पुढे त्या बँकेचं सगळं पैसे बुडाल्याचं प्रकरण सुद्धा समोर आलंय. त्याही बद्दल काही गंभीर आक्षेप आहे, त्याही बद्दल विचार झाला पाहिजे आणि अस्सल कागदपत्रांसह पुढे आलं पाहिजे. असाही दावा केला गेलेला आहे की टिळक असो काय किंवा महात्मा फुले असोत काय त्यांच्या आधी, या एवढ्या मधल्या काळामध्ये बाकीचे सगळे राजे रजवाडे संस्थानिक महाराष्ट्रभरातले हे काय करत होते आणि त्यांनी शिवस्मारकासाठी काही विचार नाही का केला. कारण मी जसं सुरुवातीला म्हणालो तसं रायगडावर छत्रपती शिवरायांची समाधी आहे, हे नव्याने शोधलं गेलं नाही. त्याची अवस्था, दुरवस्था कशी आहे हे फुल्यांच्या लक्षात आलं, त्यांनी प्रयत्न केले. टिळकांच्या लक्षात आलं, त्यांनी प्रयत्न केले. पण या सगळ्यामध्ये मुख्य ज्यांच्या हातात रिसोर्सेस होते या मंडळींना तिथे ऍक्सेस मिळाला नव्हता का? ब्रिटिश जाऊ देत नव्हते का? टिळक तर जाऊन आले, फुले तर जाऊन आले, मग हे काय करत होते? असे सुद्धा मुद्दे पुढे येत आहेत. हे असे मुद्दे आहेत की ज्याच्याबद्दल आपण थेट ठामपणे हे असं घडलं हे मी तरी म्हणू शकत नाही. ना माझ्याकडे तसे पुरावे आहेत, ना इतिहासाची साधनं ज्या प्रकारे अभ्यासायची असतात, प्राथमिक, दुय्यम, चांगल्या अस्सल दर्जाची, या सगळ्यामधल्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे या बाबतीत मी विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे, त्यामुळे मी दावे करणार नाही. पण प्रामुख्यानं जे एक मुद्दे मांडले जातात ते हे असे आहेत. त्यामुळे एकदम टिळकांचं गौरवीकरण असताना महात्मा फुलेंचं काही झालंच नाही असं सुद्धा इनडायरेक्टली म्हणण्याचा प्रयत्न होऊ नये.
आणि माझ्या मते हरी नरकेने जी पोस्ट मांडलेली ती अशी, त्याचा शेवट अतिशय त्यांनी चांगल्या प्रकारे केलेला आहे की महात्मा फुलेंनी सगळं सुरुवात केलं, टिळकांनी ते आणखी पुढे नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. तो शिवजयंतीचा उत्सवच केला. टिळकांना त्यावेळी ब्रिटिशांच्या विरोधात लढण्यासाठी जनमत संघटित करायचं होतं. त्या दृष्टीने त्यांना गणपती आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तर प्रश्नच नव्हता. त्यामुळे त्यांनी या जयंतीचा लोकांना एकत्र करून राजकीय दृष्ट्या प्रवण करण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी हे उत्सव सुरू केला असं म्हटलं जातं, जे आपण लहानपणी पण शिकलेलो आहेत. अर्थात याच्या पुढे जाऊन त्याला अनेक अँगल्सने सुद्धा बघितलं जातं. म्हणजे ज्यांना अकॅडमिक इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठी की अशी सुद्धा चर्चा आहे, असं सुद्धा वाचनात आलेलं आहे की पुण्यामध्ये मोहरमच्या ताबुतांच्या मिरवणुकीमध्ये वगैरे हिंदू लोक नाचत होते आणि मग टिळकांना वाटलं की हे नको त्या ठिकाणी जायला नको, म्हणून त्यांनी गणेशोत्सव सुरू केला. नाही, अन्यथा गणेशोत्सव हा गणपती बसवणे हा फक्त घरगुती आणि ते सुद्धा विशिष्ट जातीच्या मध्येच बसवला जात होता पुण्यामध्ये. असं असताना तो रस्त्यावरती आणला गेला आणि त्याचं सार्वजनिक स्वरूप केलं गेलं, असेही संदर्भ आहेत ज्याबद्दल पुन्हा इतरांनी सगळ्यांनी अभ्यासासह प्रकट व्हायला हवं, बोलायला हवं. हा याच्यातला मुद्दा आहे. सो त्यामुळे एकूणच एक अचानक शिवसमाधीचा जणू काही प्रचंड मोठा वाद आहे. तर छत्रपती शिवरायांची समाधी आहे, ती रायगडावर आहे, तिची दुरावस्था होती. फुलेंचा काळ टिळकांच्या आधीचा आहे, याचबद्दल सगळ्यांचं एकमत आहे. टिळक तिथे गेले होते, त्याचे रेफरन्सेस आहेत. त्यांनी नंतर पुढे जाऊन त्याबद्दल पुण्यामध्ये बैठक घेतली, याचे रेफरन्सेस आहेत, हे सुद्धा हरी नरकेंनी सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन टिळकांनी आपापल्या परीने प्रयत्न केले. टिळकांचे प्रयत्न हे टिळक प्रेमी मंडळीने मांडलेले, ज्याचं मी पार्थ बावस्कर या तरुण संशोधक अभ्यासकाचं मत मांडलेलं आहे. पण मी पार्थ किंवा टिळक प्रेमींचं म्हणणं, एक टिळकांवरचं फेसबुक पेज सुद्धा आहे, तिथे सुद्धा मी वाचन केले त्यांचं काय म्हणण्याचं आहे. पण ते मुद्दे मांडताना टिळकांचे प्रयत्न मांडतायत. हरी नरकेने मात्र क्रोनॉलॉजी फुल्यांपासूनची दिलेली आहे. आणि हरी नरके जेव्हा, म्हणजे माझा एकूण निरीक्षण आहे की हरी नरके जेव्हा सांगत असतात ते पब्लिकली लिहिलेले, त्यामुळे ते अगदी क्रॉस चेक करून सुद्धा ते सांगायला तयार होतील. कारण काही ठिकाणी असा सुद्धा मुद्दा आलाय की फुले तिथे गेले होते आणि त्यांनी शोधली वगैरे, याचे दाखले आहेत का. तर हरी नरकेंनी ते मुद्द्यासकट मांडलेलं आहे की महात्मा फुले तिथे गेले, त्यांनी दुरवस्था बघितली, पुढे पुण्यात आले, बैठक घेतली, फंड गोळा केला, उत्सव सुरू केला. कदाचित ज्या स्मारकाच्या लेवलचं काम टिळकांच्या डोक्यात असेल ते तेव्हा शक्य नसेल. कारण आपण लक्षात घ्यावं, ही परिस्थिती ब्रिटिशकालीन आहे. किल्ले वन खात्याच्या ताब्यात आहे. किल्ल्यावरती उत्सव करायला परवानगी नव्हती, ब्रिटिश देत नव्हते. आजही ASIच्या ताब्यात असल्यामुळे मेघडंबरी लावायची की नाही वगैरे वाद होतात आजही भारतामध्ये, कारण ते आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या ताब्यात आहेत. तो ब्रिटिश काळ होता. त्यामुळे आपण समजून घेऊया. तर असे हे सगळे मुद्दे आहेत. तर या मुद्द्यांमुळे होतं असं की आपण लगेच एकदम अभिनिवेश होऊन जातो आणि आपल्याला एकदम फोडूनच काढायची इच्छा होते, आता ठोकूनच काढायचे. मग प्रत्येकजण आपापल्या एक छोटे छोटे कंगोरे घेऊन येतं, थोडे थोडे डिटेल्स असतात आणि त्या डिटेल्सने एकदम मोठं चित्र प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतं. आणि किमान एवढी सुद्धा नम्रता दाखवत नाही की बाबा रे, हे माझं एवढंसं चित्र माझ्या एवढ्याशा माहितीतून समोर आलेलं आहे, त्यामुळे हे मी मांडायचा प्रयत्न केलेला. मी जसं म्हणालो तसं, मी जरी हरी नरके आणि पार्थ बावस्कर यांची पोस्ट त्यांनी मला पाठवलेली किंवा ज्यांची मी फेसबुकवर वाचलेली ती आधाराला घेतली असली तरी ते अंतिम नाही. तुमच्याकडे काही वेगळे दाखले असतील तर जरूर तिथे द्या, मी जरूर ते वाचून दाखवेन किंवा मी त्याची दखल तरी नक्की घेईन. हे तुम्ही बघू शकता. मला काही कमेंट्स आलेल्या आहेत त्या मी फक्त इथे घेतो. मला बहुधा आय गेस प्रवीण गायकवाड यांची, मला जे संभाजी ब्रिगेडचे आहेत त्यांनी बहुधा मला कमेंट केलेला आहे. मला लक्षात येत नाही की माझ्याकडनं मिस झालं किंवा काय, कारण मगाशीच मी त्यांचा नोटिफिकेशन पाहिलं होतं. आय होप प्रवीण गायकवाडांची असेल तरी ती मला दिसेल. पण हा मुद्दा त्याच्यातला आहे, हा पण लक्षात घेतला पाहिजे टिळक आणि फुले यांच्याबद्दल एकदम भावनिक होण्याच्या पूर्वी, की हा मुद्दा असा आहे. आता झालंय असं की राज ठाकरे काल फुल भावनिक मोडमध्ये होते. त्यांनी एकदम सगळे दावे करायला सुरुवात केले. राजकारण्यांचं बरं असतं, दावे केल्यानंतर त्यांना खोडायला पुढे यायचं नसतं, ते एक एक करत दावे करत मांडायला पुढे येतात. आता हे मुद्दे कन्फर्म करावे लागतील. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की या देशामध्ये लोकांच्या अंगात देवी देवता येतात, छत्रपती शिवराय आले तर आपण जग पादाक्रांत करू, असं राज ठाकरे काल म्हणाले. किंवा आज अजित पवार असं म्हणाले की आंबेडकरांना कोणीतरी विचारलं की एवढी घटना, एवढं तुम्ही काम कसं काय केलं, त्यावेळी ते म्हणाले शिवस्वराज्य माझ्या समोर होतं. आता असे दाखले समोर आल्यानंतर, म्हणजे काल मी हरी नरकेंना विचारलं की राज ठाकरे, मी फोन केला होता त्यांना, मी त्यांना विचारलं की राज ठाकरे जे म्हणाले की बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की अंगात छत्रपती शिवराय आले तर जग पादाक्रांत करू, असं आंबेडकर खरंच म्हणाले होते का. आता बातमीदारी पत्रकारिता असल्यामुळे माझ्या डोक्यात हा प्रश्न आला. कारण आंबेडकरांचं जेवढं मी वाचन केलेलं आहे, आंबेडकर अशा स्वरूपाची उपमा वापरतील, एक्झाम्पल देतील असं मला नाही वाटत. त्यांचं एकूण लेखन, त्यांची शैली, त्यांची स्टाईल पाहत असं काहीतरी उदाहरण देतील असं नाही वाटत. पण
हरी नरकेंनी पण सांगितलं त्यांनाही ते शोधावं लागेल. मी सुद्धा मान्य करतो की जर का कोणी आपल्यापैकी अभ्यासक असेल, आंबेडकरी विचारवंत असेल, आंबेडकरी साहित्याचे अभ्यासक असतील, तर कृपा करून असा दाखला सांगावा की ज्याच्यात ते आंबेडकर असं म्हणतात, जे राज ठाकरे काल म्हणाले की अंगात शिवछत्रपती संचारले तर आपण जग पादाक्रांत करू, असं कुठे लिहिलंय का? कृपा करून त्याचे दाखले द्या, आपल्याला खरंच अभ्यासाला आवडेल ते. त्यामुळे हाही मुद्दा आला पाहिजे. त्यामुळे राजकारणी काय बोलतात किंवा मी म्हणतो कुठला तरी एखादा अभ्यासक सुद्धा काय बोलतो, मी आजही म्हणतोय हरी नरकेंनी लिहिलेलं शेवटचं असेल असं माझं मत नाही. अपूर्ण असू शकतं, अर्धवट असू शकतं, चुकीचं असू शकतं. तुमच्याकडे मुद्दे असतील तर जरूर घेऊन या. त्यांच्या पोस्टच्या खाली लिहा, माझ्याही पोस्टच्या खाली लिहा, व्हिडिओच्या, त्यांना टॅग करा. त्यानिमित्तानं चर्चा आणखी पुढे जाईल. तर हा होता माझ्या बोलण्याचा एक पार्ट. पुढचा पार्ट आहे तो बाबरीचा. आता बाबरी पतनाशी सुद्धा हा वाद जातो बरं का, हा रिलेट करता येतो. राज ठाकरे जेव्हा म्हणतात की टिळकांनी समाधी बांधली का फुल्यांनी बांधली, मग टिळक फुले यांची वैचारिक आयडिओलॉजिकल कॉन्फ्लिक्ट कसा होता, इथपासून तो संबंध थेट बाबरी पतनापर्यंत सुद्धा येतो, बाबरी पाडण्यापर्यंत सुद्धा येतो. पण त्याच्या अकॅडमिकमध्ये मी जात नाही का, ते फार सविस्तर सांगायला जात नाही, पण हा रेफरन्स आहे, हा संदर्भ आहे. ठीक आहे, आपण त्याच्यात नको जायला. आता मुद्दा असा आहे की बाबरी पाडण्याच्या बाबतीत कुणाचं कॉन्ट्रीब्युशन किती आहे? कौन होगा असली हिंदुत्ववादी? 92 साली मी लहान होतो, पण त्याच्यानंतर ह्या विषयाचं सारखं वाचन राहिलेलं आहे. जेव्हा सगळ्यात पहिला हिस्टॉरिकल जजमेंट आलं होतं कोर्टाकडनं, ज्याच्यामध्ये 3 वाटण्या करण्यात आल्या होत्या, तेव्हा सुद्धा मी होतो आणि त्याबद्दल सारखं सारखं वाचन चाललंच होतं. शिवसेनेचा सगळा दावा ज्यावर अवलंबून आहे तो प्रमुख दावा म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं ते विधान की जर शिवसैनिक तिथे गेले असतील किंवा त्यांनी बाबरी पाडली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. लोकांना हे वाक्य माहिती आहे, पण ते वाक्य कोणत्या परिस्थितीत आलेलं हे लोकांना आठवत नाही. पण तेही मला सिच्युएशन माहिती आहे, कारण ज्यांनी तो मुलाखत ती घेतली होती त्या बाई, ज्या हिंदुस्तान टाइम्सच्या सिनियर पत्रकार होत्या, त्यांनी एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात मी होतो आणि त्याच्यात त्या बाईंनी सांगितलं की त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना हा प्रश्न विचारला, त्याच्यानंतर बाळासाहेबांनी थेट लगेच उत्तर दिलं नव्हतं. आपण एखाद्याला प्रश्न विचारल्यानंतर लगेच उत्तर मिळतं तसं उत्तर दिलं नव्हतं. ते कम्युनिकेशन थांबलं. थोड्या वेळाने शिवसेने म्हणजे मातोश्रीवरून पुन्हा त्या बाईंना फोन गेला. मग बाळासाहेब असं म्हणाले की जर माझे शिवसैनिक तिथे असतील तर मला त्याचा अभिमान आहे. लक्षात घ्या, हा एक इंटरव्ह्यू होता, तो एका इंग्रजी पेपरला दिला होता. मुलाखतकर्तीने विचारलेल्या प्रश्नाला इन्स्टंट उत्तर देण्यात आलं नव्हतं, ते नंतर देण्यात आलं होतं असं मी म्हणत नाही. त्या मुलाखतकर्तीने जाहीर कार्यक्रमात हे म्हटलेलं आहे, हिंदुस्तान टाइम्सच्या पत्रकार. हा झाला पहिला भाग. आता शिवसैनिक गेले असतील का? तर असतील, गेलेही असतील, नाही अशातला भाग नाही. प्रमोद नवलकर आहेत, बाकीची पण मंडळी असतील, गेली सुद्धा असतील. मुद्दा असा आहे, बाबरी पाडण्याचा जेवढा प्रोजेक्ट होता, त्याबद्दल तर माझं वाचन आहे आणि मी अनेकांशी बोललेलो सुद्धा आहे. हा जो काही प्रोजेक्ट हातात घेण्यात आला होता हिंदुत्ववादी मंडळींकडनं, छोट्या संघटनेचा आणि रिसोर्सेस फार वेगळ्या पातळीला चालले होते. प्रताप आजबे की जे फार मोठे महत्वाचे पत्रकार आहेत महाराष्ट्रातले आणि बाबरी पतनाच्या वेळी पाडण्याच्या वेळी ते तिकडे रिपोर्टिंगला गेले होते, त्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की बाबरी पाडणं तर पुढची गोष्ट आहे, त्याच्या आधीच एका व्यक्तीशी, महत्वाच्या व्यक्तीशी बोलत असताना, हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित व्यक्तीशी बोलत असताना ती व्यक्ती त्यांना म्हणाली की जर का सरकारने काही केलं नाही तर आम्ही पाडून टाकू. अतिशय महत्वाची व्यक्ती होती आणि हे प्रताप आजबेंनी सांगितलेलं आहे. त्यामुळे बाबरी पाडण्या इतकी ताकद, रिसोर्सेस, संघटन हे शिवसेनेचं होतं का, याच्याबद्दल काही अकॅडमिक पातळीचे सिरियस प्रश्न आहेत. बाबरी पाडणं म्हणजे तो सगळा चबुतरा, मग ते 3 घुमट, ती जागा, तिथे सगळं जाणं, आतमध्ये घुसणं आणि हे करणं, याच्यासाठीचे रिसोर्सेस आणि हे सगळं करणं हा मुद्दा विचारावा लागतो. पण तरी सुद्धा मी म्हणालो तसं, कारण अडवाणी म्हणालेले होते, त्यांचा बाईट पण आलेला आहे की गोमटावरती काही मराठी लोक चढले होते. आता मराठी होते ते शिवसेनेचे होते, संघाचे होते, भाजपचे होते, महाराष्ट्रातले होते का काय होतं आपल्याला माहित नाही. त्याच्याबद्दलचं शेवटचं अंतिम सत्य असं काही समोर नाही आलेलं. शिवसेनेची भूमिका सुद्धा आम्ही, म्हणजे बाळासाहेबांचं वाक्य, आम्ही बाबरी पाडली, शिवसेनेने बाबरी पाडलेली आहे, बाबरी पाडण्याचं कृत्य शिवसेनेने केलेलं आहे, अन्य कुणी नाही, असं कोणती थेट विधानं नाही आणि ती कधीच कोणी केली नाही. त्यामुळे हे खरं आहे की एका पातळीनंतर शिवसेनेचा हा जरी दावा असला तरी, आणि पत्रकार सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत, अनेक प्रमाणात शिवसैनिक, काही जण गेले सुद्धा होते, काही जणांना मोठ्या प्रमाणात अटक सुद्धा करण्यात आली होती, हेही खरं आहे, पण ते खूप अलीकडे अटक करण्यात आली. बाबरीच्या ढाच्यापर्यंत शिवसैनिक पोहोचले आणि त्यांनी पाडलं, हे सुद्धा शिवसेनेने कधी मान्य नाही केलेलं. बाळासाहेब ठाकरे म्हणतात जर असेल तर मला त्याचा अभिमान आहे.
म्हणजे ढाच्यावर शिवसैनिक चढला होता, ढाचा शिवसैनिकांनी पाडला असं ना बाळासाहेब ठाकरे म्हणत, ना शिवसेनेने कधी म्हटलं, ना कधी त्याच्या बाबतीत कोणी पुढे आलं, ना कोणी दावा केलेला आहे. त्यामुळे शिवसेनेच्या बाबतीत हा मुद्दा शिवसेनेने स्पष्ट केला पाहिजे. आता वळूयात भाजपकडे. भाजपने आता परवा अगदी कालच्या देवेंद्र फडणवीसांच्या भाषणापर्यंत त्याच्यात सुद्धा ते असं म्हणतात की मी बाबरी पाडताना तिथे गेलो होतो, मी तिथे होतो आणि त्याच्या आधी कार सेवेसाठी मी तुरुंगवास सुद्धा बदायूंच्या जेलमध्ये भोगलेला आहे. वाक्य काय आहे? बाबरी पाडण्याच्या वेळी मी तिथे होतो. म्हणजे आपण धरून सोडू अगदी त्या ढाच्याच्या जवळ सुद्धा होते. बाबरी पाडण्यामध्ये माझा हात होता, बाबरी पाडताना प्रत्यक्ष घाव मी घातले, असं विधान भाजपच्या कोणत्याही नेत्याने केलेलं नाही. मी ज्याचा ऐतिहासिक म्हणून म्हणतोय तो 2009-10 किंवा कधीतरी त्या सुमारास जो निकाल आला होता पहिला सुप्रीम कोर्टाचा, त्यावेळी सुद्धा आणि त्याच्यानंतर जो फायनल वर्डिक्ट आला त्यामध्ये सुद्धा ही बाबरी आम्ही पाडली. भाजप म्हणून, संघ म्हणून, विश्व हिंदू परिषद म्हणून, बजरंग दल म्हणून आम्ही ही बाबरीचा ढाचा आम्ही पाडला असं विधान या संघटनांपैकी कुणीही केलेलं नाही. त्यातल्या काही कार्यकर्त्यांनी आणि काही नेत्यांनी अप्रत्यक्षरित्या सत्याच्या अगदी जवळ जात, बाबरी पाडल्याच्या अगदी जवळ जात विधान करून युटर्न घेतलेलं आहे. पण हे आम्ही पाडलं, घाव आमच्या हातून पडले असं कोणीही म्हटलेलं नाही. आणि आता त्या बाबतीत सगळा घोळ पण आहे. मग नेमकी पाडली कोणी, मग होते तरी कोण? ते सर्वसामान्य हिंदू होते, मग तर कोणाचं श्रेय येत नाही त्यामध्ये. पण ते तर तसं तर नाहीये. हे तर दिसत होतं तिकडे कार सेवा तर चालू होती ती सगळी ऑर्गनाईज करण्यामध्ये. आज मुंबई काय महाराष्ट्रातल्या घराघरांमध्ये तेव्हा जे रामाचे पोस्टर्स लागले होते, गर्व से कवम हिंदू हे तर लावले होते आणि ते सगळे छापणारे विश्व हिंदू परिषदेच होते, कारण ते पोस्टर मी स्वतः पाहिलेले आहेत. त्याच्या खाली प्रकाशक विश्व हिंदू परिषद होती. मग ते तिथपर्यंत जबाबदारी घेतलेली. प्रत्यक्ष बाबरी पाडली का याच्याबद्दलचा दावा आतापर्यंत होत नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या विधानानंतर असा अंदाज, अनुमान बांधता येऊ शकतो की यापुढे कदाचित भाजप नेते जाहीरपणे हे मान्य करतील जर का त्यांनी पाडलं असेल तर. मी पुन्हा म्हणतो जर, तर मी शब्द वापरतो कारण कुणी म्हणालेलंच नाहीये बाबरी थेट पाडण्यामध्ये आमचा हात होता, हे कुणी म्हटलेलं नाही. खासगीमध्ये बोललेले, माझ्याशी बोललेले आहेत, अनेकांशी बोललेले आहेत की अगदी लोकांनी दगड विटा पण दाखवलेल्या आहेत बाबरीच्या, आजही आहेत लोकांकडे. पण हे आम्ही पाडलं हे स्पष्टपणे राजकीय भूमिका घेऊन कोणीच सांगितलेलं नाही. त्यामुळे हे खरं आहे की जेव्हा भाजप शिवसेनेकडे बोट दाखवत असतं, तुमचे कोणी तिथे नव्हते, तुम्ही बाबरी पाडली नाही, हे जेव्हा भाजप म्हणत असतं, तेव्हा ही 3 बोटं भाजपकडे सुद्धा आहे. कारण शिवसेनेने पाडलं नसेल तर बाबरीचा ढाचा त्याच्यावर चढून नेमका पाडला कोणी? प्रामुख्यानं त्याच्यामध्ये काम करणाऱ्या ज्या 3-4 म्हणू आपण, भाजपा राजकीय पक्ष, त्याचे कार्यकर्ते, कारण अडवाणी, अटल बिहारी वाजपेयी, उमा भारती सगळेच तिकडे होते, त्यांचे कार्यकर्ते किंवा ही मंडळी होती का ढाचा पाडण्यामध्ये किंवा कार्यकर्त्यांना सांगून ते करण्यामध्ये? अडवाणी यांचा जो इंटरव्ह्यू आणि अटल बिहारी यांचा इंटरव्ह्यू उपलब्ध आहे युट्यूबवरती, ज्याच्यात ते म्हणतात ही चूक झाली, बाबरी पाडली गेली, ही चूक झाली, असं कोण म्हणतंय? मी नाही म्हणत आहे. अटल बिहारी वाजपेयी म्हणतायत, अडवाणी म्हणतायत इट्स अ ग्रेव्ह मिस्टेक. तोच इंटरव्ह्यू तर टाकला एनडीटीव्हीवरती. मी तर म्हणतो संजय राऊतांनी जे काय तो टाकलेला आहे त्याच्यातली खरी बातमी ही नाहीये. मराठी माणसं जाऊन तिकडे बोलतायत. बातमी ही आहे की अडवाणी म्हणाले ती चूक झाली. अटल बिहारी वाजपेयींचा पण इंटरव्ह्यू अवेलेबल आहे ज्याच्यात ते म्हणतात ही चूक झाली. ते म्हणाले की मला शॉक बसला. शॉक म्हणजे मला धक्का बसला हे कळल्यानंतर. म्हणजे भाजपची उघड भूमिका आणि त्यांच्या सर्वोच्च नेत्यांची, आणि आय होप अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयींना आता किमान भाजप सोडून देणार नाही. त्यांचं म्हणणं आहे की बाबरी पाडली ही चूक होती, ही पाडली गेली हे वाईट झालं. हे जर का त्यांचं म्हणणं असेल तर बाबरी पाडण्या गेल्याचं समर्थन कसं करायचं? बरं, ते करायचं झालं तर ते कोणी केलं? हा पुन्हा आपला कापूस कोंड्याच्या गोष्टीसारखा प्रश्न येणारच आहे. पाडली कोणी? त्याचं स्पष्ट उत्तर कोणी देत नाही आणि त्याच्यामुळे सगळं अडचण झाली. त्यामुळे खरं आहे भाजपचं हे म्हणणं अगदी खरं आहे आणि हा प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे, तुम्ही बाबरी पाडली का? त्या मंदिरात, त्या याच्या आतमध्ये चबुतऱ्यामध्ये तुम्ही गेला होतात का? तुम्ही पाडले का ते चंबू? हे विचारावं लागेल. ते शिवसेनेने ते म्हटलेलं नाही, पण त्याच वेळी हे भाजपनेही म्हटलेलं नाहीये. तुलनेनं देवेंद्र फडणवीस यांनी एक स्टेप पुढे जाऊन मी तिथे पाडण्याच्या वेळी हजर होतो हे फार महत्वाचं विधान केलेलं आहे. एका पातळीला त्यांच्या धाडसाचं थोडंसं मी म्हणतो प्रशस्तीपत्रकच त्यांना दिलं पाहिजे, कौतुकच केलं पाहिजे. किमान एवढ्या धाडसाने तरी ते म्हणाले की तिकडे ते होते, भाग घेतला आणि तिकडे ते होते. प्रत्यक्ष बांधकामापर्यंत पोहोचल्याचं तर शिवसेनेने पण कधी म्हटलेलं नाही. किमान हा एक गुण देवेंद्र फडणवीस यांच्या खात्यामध्ये नक्की जातो.
पण आता या निमित्तानं इतक्या पुढे गेलेलेच असतील तर आता केंद्रामध्ये भाजपचं सरकार आहे, तर आता एकदाच ते जे म्हणजे आपण थोडंसं हिंदुत्ववाद्यांच्या बाजूने बोलण्याचा प्रयत्न करूयात की ते जे कोण सगळे अज्ञात आहेत हिंदुत्ववादी, अरे त्यांचं काहीतरी किमान क्रेडिट तरी त्यांना मिळू द्या, त्यांच्या नावाचे फलक तरी तिथे लावा की या सगळ्यांनी मिळून बाबरी पाडली. म्हणजे धड त्यांना क्रेडिट नाही, धड राजकीय पक्ष आणि त्या संघटना क्रेडिट घेणार नाही किंवा जबाबदारी घेणार नाही. बरं ज्यांचं आहे त्यांना तरी द्या की सर्वसामान्य हिंदू तर या सगळ्या हिंदूंमुळे, जसं महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचे 105 हुतात्मा त्यांची नावं आजही तिकडे हुतात्मा स्मारकापाशी लिहिलेली आहेत. जालियनवाला बाग एक वेळ सोडून द्या, तिकडची परिस्थितीच वेगळी होती ना, मला माहित नाही तिथे नावं लिहिलेली आहेत की नाही. पण समजा जर का इथे तुमचा दावा असेल की तुमच्या संघटनांनी हे सगळं केलं असेल तर त्या लोकांना क्रेडिट तरी मिळून द्या, कारण तुमच्या दृष्टीने ते अतिशय क्रेडिट मिळण्याजोगं काम आहे. बाबरी पाडली, परकीय आक्रमणाचा ढाचा पाडलेला आहे, मग त्याच्यासाठी तुमचं कौतुक झालं पाहिजे, मग तिथे तुमची नावं तरी असली पाहिजेत, मग ती नावं तरी लिहा, या लोकांनी पाडली, यांचे हात लागले ही बाबरी पाडायलासाठी, तेही होत नाहीये. त्यामुळे हा गोंधळ जरा दोन्हीकडनं संपावा असं आहे. तर ह्या असे 2 विषय मी आपल्यावरनं मांडायचा प्रयत्न केला आणि नेहमीप्रमाणे काही कमेंट्स घेण्याचा सुद्धा भरपूर आहेत, 98 कमेंट्स आहेत, आपल्याकडे भरपूर वेळ. 8:30 वाजायला फक्त 5-7 मिनिटं उरलेली आहेत. मी तेवढ्यातच जेवढे होतील तेवढे विषय घेण्याचा प्रश्न घेण्याचा प्रयत्न करतो. गणेश मतकरी जे स्वतः डिरेक्टर आणि स्क्रिप्ट रायटर आहेत ते म्हणतायत की स्पीच रायटरची चूक म्हणजे राज ठाकरेंच्या भाषणात स्पीच रायटरची चूक असू शकते, पण ही मोठी फॅक्ट आहे किंवा काय कन्फर्म करायला हवं होतं असं त्यांनी राज ठाकरेंच्या टिळक यांनी शिवसमाधीचा जीर्णोद्धार केला किंवा काय बांधली वगैरे जे दावा केला त्याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मुद्दा महत्त्वाचा आहे आणि खरंच केलं पाहिजे. गणेश तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर माझं तर म्हणणे नुसतं तेवढंच नाही, मी मगाशी म्हणालो तसं आंबेडकर असं म्हणतात की भारतीयांच्या शरीरात जेव्हा छत्रपती शिवराय संचारतील तेव्हा जग पादाक्रांत करू, असं आंबेडकर म्हणालेत का, मला शंका आहे. आणि त्यासाठी कुठल्या तरी आंबेडकरी अभ्यासकानं दाखल्यासह ते समोर आणलं तर मला सुद्धा कळेल आणि काहीतरी ज्ञानामध्ये भर पडेल अशी मी प्रार्थना करतो. भूषण कुमार राऊत असं म्हणतात, फुलेंनी समाधी बांधली ही अफवा आहे, फुलेंनी समाधीचा शोध घेतला ही सुद्धा अफवा आहे, फुलेंच्या समकालीन संदर्भात कुठेही उल्लेख नाही अथवा रेकॉर्ड सुद्धा नाही. भूषण कुमार राऊत, तुम्ही हरी नरके यांची आत्ताची थोड्या वेळापूर्वी टाकलेली पोस्ट वाचावी असं मी तुम्हाला सुचवेन. त्याच्यामध्ये संदर्भासह हरी नरकेंनी दिलेले आहेत मुद्दे. त्याच्याबद्दल आपल्याकडे काही वेगळे मुद्दे असतील तर तुम्ही त्यांच्याशी जाहीरपणे वाद घालू शकता किंवा तुमचे मुद्दे तुम्ही इथे मांडा की हरी नरकेंचे मुद्दे कसे चुकीचे. DRX म्हणजे काय मला माहित नाही. सुरेश बोराडे म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध महात्मा ज्योतिबा फुले यांनी लावला. हे वास्तव काही ठराविक विचारसरणी असणाऱ्या लोकांना पचनी पडत नाही. काही प्रमाणात हे तुम्ही म्हणता त्याच्यात तथ्य असू शकतं. मी जसं म्हणालो तसं की लोकमान्य टिळकांचं कौतुक करण्याच्या ओघात म्हणजे जसं हरी नरकेंची पोस्ट सर्वसमावेशक तरी वाटते, ते मान्य करतात की एक फुलेंची स्ट्रीम आहे, त्यानंतर त्याच्यात आले टिळकांनी ते आणखी पुढे नेलं. ते स्वतः एक लोकप्रिय राजकारणी होते आणि त्यांनी ते आणखी पुढे नेलं आणि मोठा उत्सव झाला. पण टिळक प्रेमी फुल्यांमध्ये एक वाक्यही लिहित नाही. एक वाक्य नाही तर नाही तरी लिहा की फुल्यांचा काही संबंध नाही, टिळकांनी सगळी शोधली, टिळकांनी जीर्णोद्धाराचं काम हाती घेतलं आणि पुढे काय करायचं ते केलेलं आहे. एकही वाक्य नाही. त्यामुळे तुमच्यावर प्रश्न उपस्थित नक्की केले जातील. त्यामुळे या निमित्तानं चर्चा व्हावी, नाही तर हे अशा कमेंट्स येतात, त्यांना वाटतंय की हा जातीय अँगल आहे, त्यांना सांगावं लागेल आपल्याला. अजय शिंदे म्हणतात, साम टीव्हीने सर्व इतिहासकार एकत्र आणून काय तो सोक्षमोक्ष लावावा. माझ्या मते हे आमचं काम असण्यापेक्षा भारत इतिहास संशोधक मंडळ किंवा अशा अनेक संस्था आहेत त्यांनी पुढे यावं आणि एक छान परिषद आयोजित करावी, त्याच्यामध्ये मुद्दे चर्चेला यावेत. या निमित्तानं का होईना काही मुद्दे जे इतिहासामध्ये असे गुंतून राहिलेले आहेत की हे का ते एकदाचाच काहीतरी त्याच्यातून तथ्य बाहेर येईल आणि मुद्दे एकमेकांच्या समोर येतील. कल्पना चांगली आहे, पण साम टीव्ही ते करणार नाही. ते करण्यासाठी अनेक चांगल्या चांगल्या संस्था आहेत आपल्या महाराष्ट्रभरात, त्यांनी याचा पुढाकार घ्यावा आणि असं एखादी परिषद भरवावी. स्वामी निश्चलानंद इथे अनेकदा कमेंट्स वगैरे लिहित असतात माझ्याकडे, थोडंफार कुठून काहीतरी वाचन लिंक्स वगैरे वाचून काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी लिहिलेलं आहे की कुठल्या तरी ई सकाळ मधला एक लेख दिलेला आहे आणि त्यांनी ते लिहिताना सुद्धा फार ते ज्या संस्कृतीतून येतात त्याच्या प्रकारेच त्यांनी ते लिहिलेलं आहे. असो, एखाद्या माणसाची काय पातळी असेल ते आपण ठरवू शकत नाही.
पण त्यांनी फक्त एकच लेख घेतला आणि लगेच हा जणू काही इतिहास आहे असं सांगायचा प्रयत्न केला. माझं त्यांनाही सांगणं आहे, जमलं तर जरा हरी नरके ह्या अतिशय मान्यवर विद्वानांच्या पोस्टकडे सुद्धा बघावे. त्याच्यात काही दाखले आलेले, त्याला काही खोडता आलं तर खोडावं, मान्य करता आलं तर मान्य करावं आणि जरा थोडंसं स्वतःची जरा पातळी वाढवण्याचा प्रयत्न करावा. स्वामी जी निश्चलानंद, स्वतःच्या नावासमोर स्वतःच जी लावणं ही एक फारच गमतीदार गोष्ट आहे. असं स्किल आपल्यामध्ये आलं पाहिजे. आणखी सुद्धा काही जनरल कमेंट्स आहेत त्या मी घेणार नाहीत. विषयाशी संबंधित नसलेल्या कमेंट्स तर मी काही घेणार नाहीये. बाकी खूप खूप काही जनरल आहेत कमेंट्स, काही मोठ्या पण आहेत. कोणी काहीतरी अगदी मोठं सविस्तर पण लिहिलेलं दिसतंय. लेखाचेच डायरेक्ट तुकडे, योगेश दाभाडे पाटील यांनी मला कुठेतरी बहुधा लेखाचेच तुकडे डायरेक्ट तिथे दिलेले आहेत. मी काय ते सगळे वाचू शकत नाही, पण आय गेस टिळकांनी काय काय केलं याच्याबद्दल सगळं आहे, समाधीबद्दलचा. तुमची ही जी पोस्ट आहे ती उघड असेल इथे, मी कधीच ती डिलीट करत नाही. लोकांनी जरूर वाचावं आणि त्यावर प्रतिवाद करावा. आय गेस मी बऱ्यापैकी कमेंट्स घेतलेल्या आहेत. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करता आला तर शेअर करा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन. मी समाज माध्यमांवर ॲक्टिव्ह आहे. मला तुम्ही ट्विटरवरती, इन्स्टावरती, फेसबुकवरती टॅग करून लिहू शकता. यूट्यूबला आमचा चॅनल आहे साम टी व्ही, तो नक्की सबस्क्राईब करा. आमचा ॲप आहे ते डाउनलोड करा. samtv.com आमची वेबसाईट आहे, त्यावर तुम्ही डेस्कटॉपवर पाहू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दररोज न चुकता साम टी व्ही नक्की पहा, कारण साम टी व्ही म्हणजे सामर्थ्य महाराष्ट्राचं.